महायुतीतले तीनही नेते या शासनामध्ये एकत्रितपणे निर्णय करतो आणि झालेले निर्णय याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण करत असतो। नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली, आता महापालिका, जिल्हा परिषद अशा निवडणुका पुढच्या काळामध्ये होतील। अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळे खरं म्हणजे स्थानिक स्तरावर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत यांच्याही मनामध्ये एक दुःख होतं, पण आता या निवडणुका सुरू झाल्यामुळे आपली लोकशाही ही खालपर्यंत पोहोचवण्याकरता आणि लोकशाहीतलं जे शेवटचं जी संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अतिशय गतीने काम करणार आहे। खरं म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या, कोविडचा काळ आला, अनेक अडचणी आल्या, अनेक स्थगिती आल्या, पण या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या। कारण आता आपण ठरवलंय महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचा आहे। आणि म्हणून आपण बघा आमचा प्रयत्न सकारात्मकतेने पुढे जाण्याचा आहे। अगदी आता नगरपालिकेच्या निवडणुका देखील आपण बघितल्या, त्यातही आम्ही विकासाचाच अजेंडा मांडला। आम्ही कुठेही कोणावर टीका केली नाही, कुठलाही राजकीय विवाद त्या ठिकाणी केला नाही, कारण आता 2035चा अमृत महोत्सवी महाराष्ट्र हा घडवण्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे। आणि म्हणूनच याचं औचित्य साधून सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे की पुढचा काळ आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे। अमृत महोत्सवाकडे जाताना रचनात्मक अशा प्रकारच्या कार्यातून आपण महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ शकतो। आपण विरोधी पक्ष आहे, सत्तारूढ पक्ष आहे, हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत। आणि म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे। आणि म्हणून मला सांगायचं आहे, अब आगे बढ़ चुका हूं मैं, अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं, जितना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं। आणि म्हणून माझी विनंती आहे, आगे म्हणजे नागपूर पासून मुंबई पर्यंत समृद्धी हायवेने। आणि म्हणून मला असं वाटतं की हा महाराष्ट्र अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचं राज्य आहे। आता कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही। 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल, कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे, आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील। आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील। हे सांगत असताना मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचं तत्व हे महाराष्ट्राला तर नेहमीच मान्य होतं, पण कदाचित देश पातळीवर अनेक संभ्रम त्या संदर्भात कदाचित होते। आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की CBSEच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी मराठा साम्राज्यावर, हिंदवी स्वराज्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पॅराग्राफ होता
आणि मुघलांचा इतिहास हा 17 पानं होता, पण आता हा इतिहास बदलला आहे आणि आता CBSEने नवीन पुस्तकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आणि मराठा साम्राज्याचा 21 पानाचा इतिहास घेतलेला आहे. आपण हे पाहू शकतो, द राईज ऑफ मराठाज इथपासनं 21 पानं हा संपूर्ण भारतातला जो सर्वात समृद्ध आणि शौर्याचा आणि स्वाधीनतेचा इतिहास आहे तो आता केंद्र सरकारने घेतलेला आहे. म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी मनापासनं त्यांचे आभार मानतो. आणि अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल. लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील. यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही. सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो. आता आपण महाराष्ट्राचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये 2047चा विकसित महाराष्ट्र कसा असेल या संदर्भातलं प्रत्येक विभागाचा रोडमॅप आपण तयार केलाय. त्यात 3 टप्पे आपण केले आहेत. 2030चा पहिला टप्पा, 2035चा दुसरा टप्पा आणि 2047चा तिसरा टप्पा. आणि मला विश्वास आहे की 2029-30च्या दरम्यान देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्र असेल. त्या दृष्टीनं या ठिकाणी आपलं कार्य चाललंय. बसा, खाली बसा. असं आहे, 1 मिनिट, खाली बसा, खाली बसा. हो, असं नाही चालत. सभागृहात असं काम नाही होत. अरे थांबा ना, मी आहे ना, थांबा जरा. अहो खाली बसा, असं काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा. या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते. आणि मी जर कंपॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं नाही, लक्षात ठेवा. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर सरकारच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न निर्माण करण्यात आले. खरं म्हणजे मी असं म्हणणार नाही की बाबा आपल्या तिजोरीत खूप पैसे आहेत, पण मी एवढं निश्चितपणे सांगू शकतो की देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. आणि आपण जर बघितलं तर राज्याच्या विकासाकरता कर्ज उभारावंच लागतं. प्रत्येक राज्य ते उभारतो आणि त्यामध्ये रिझर्व्ह बँकेने आणि FRBMने आपल्याला राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 25% कर्ज उभारण्याची परवानगी दिली आहे. 25%च्या वर जर आपण गेलो तर मात्र अर्थव्यवस्था कुठेतरी अडचणीत आली असा त्याचा अर्थ होतो. आपण 2025-26चे जे काही आपले अर्थसंकल्पीय अंदाज आहेत त्याचा आपण विचार केला आणि आतापर्यंत घेतलेल्या कर्जाचा विचार केला तर आपण एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87% एवढंच त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे. 25%च्या मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत. आणि एवढंच नाही तर देशामध्ये केवळ 3 राज्य आहेत की ज्या राज्यांचं हे दायित्व 20%च्या कमी आहेत. त्यातले गुजरात आहे, दुसरं ओरिसा आहे आणि तिसरं आपलं महाराष्ट्र आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. दुसरं असं आहे की राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट
हे 3% आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट 3% आतच आपण ठेवलेलं आहे. आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता ते फिस्कल डेफिसिट 3% आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल, हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे. सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं. त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली अर्थव्यवस्था ही अजून कुठेही दिवाळखोरीकडे चाललेली नाही. यासोबत आपण जर विचार केला तर महसुली जमेशी व्याजाची जी काही प्रदानाची टक्केवारी आहे ती टक्केवारी आपण जर त्या ठिकाणी बघितली तर आता ती 11.53% दिसते आहे. पण मागच्या वर्षीचे जे ऑडिटेड आपल्याकडे स्टेटमेंट्स आले आहेत त्यात ती 9.38% एवढीच आहे. त्यामुळे याही निकषावर आपण निश्चितपणे कुठेही मागे पडलेलो नाही. आणि हे सगळं करत असताना कदाचित एक आपल्या मनात येऊ शकतं की राज्याने भांडवली गुंतवणूक कमी केली आहे का, तर मला सांगताना यातही आनंद वाटतो. केंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषापेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक ही महाराष्ट्राने केलेली आहे. त्यामुळे त्याही बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज आपण केलेलं नाही. एवढंच नाही तर राजकोषीय उत्तरदायित्व विधेयकाच्या जे काही कलम 9 आहे, नियम 9, त्याचे जे काही मानकं आहेत या संदर्भात जे आपल्याला बजेट एस्टिमेटचे मंथली सिव्हिल अकाउंट्स तयार करावे लागतात, CAGच्या माध्यमातून जे तपासले जातात, यातही आपण ऋणेतर जमा रक्कमा अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 40% पेक्षा जास्त अट पूर्ण केली. राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 45% पेक्षा कमी अट पूर्ण केली. आणि महसुली तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 45% पेक्षा कमी ही पण अट आपण पूर्ण केलेली आहे. त्यामुळे CAGने घालून दिलेल्या ज्या तिन्ही अटी आहेत त्या त्यांच्या रिपोर्टमध्ये देखील आल्या आहेत, त्या देखील आपण या ठिकाणी पूर्ण केली आहे. यासोबत महाराष्ट्र हा गुंतवणुकीतही खूप पुढे चाललेला आहे. अनेक लोक म्हणतात तुम्ही MOU करता, त्या MOUचं नेमकं काय होतं. डावोसमध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी जवळपास आपण जी काही गुंतवणूक केली ती 15,72,654 कोटी होती. यापैकी 5,89,631 कोटी ही विदर्भामध्ये होती, 43,810 कोटी ही मराठवाड्यात होती आणि 3,58,349 कोटी ही पश्चिम महाराष्ट्रात होती. आणि त्यात कोकणामध्ये 2,23,632 कोटी एवढी गुंतवणूक आपण त्या ठिकाणी केली. आणि आपण जर 2022 ते 2025 या 4 वर्षाचा विचार केला, या 3 वर्षाचा विचार केला तर म्हणजे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर आतापर्यंतचा आपण विचार केला तर डावोसची गुंतवणूक 17,57,801 कोटी रुपयाची आहे. आणि यामध्ये जे सामंजस्य करार झाले त्यातल्या सामंजस्य करारापैकी त्याची एकत्रित जी काही अंमलबजावणी झालेली आहे त्याचं प्रमाण 75% आहे. त्यातल्या पहिल्या 2 वर्षाचं आता 90% पोहोचलं आहे आणि शेवटच्या वर्षाचंही आता त्या दिशेने चाललेलं आहे. त्यामुळे केवळ MOU नाहीत तर ते MOU अंमलबजावणीत येत आहेत हे देखील या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. यासोबत नुसतं आपण डावोसच्या इन्व्हेस्टमेंटवर त्या ठिकाणी बोलत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत आपण जी इन्व्हेस्टमेंट आणतो त्याचा जर आपण विचार केला तर तीही इन्व्हेस्टमेंट जवळपास 13,75,729 कोटी झालेली आहे. आणि यातून 7,11,259 एवढ्या रोजगाराची निर्मिती होणार आहे. FDIचा आपण विचार केला, थेट परदेशी गुंतवणूक, त्यातही महाराष्ट्र नंबर 1 आहे. आपण बघितलं असेल तर 24-25 मध्ये विक्रमी 1,64,775 कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली. आपल्या नंतरचे 3 राज्य हे एकत्रित केले तरीही आपली परदेशी गुंतवणूक जास्त आहे. ही महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे. आता 25-26 मध्येही आपण अजूनपर्यंत वर्ष संपायचं आहे, 2 क्वार्टर झाले आहेत. आपण
पहिल्या क्रमांकावरच आहोत. आतापर्यंत 91,337 कोटी एवढी परकीय थेट गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. देशामध्ये आपण 1 नंबरवर आहोत. देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या 31% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे. हे सांगताना मला आनंद वाटतो. आणि आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आलेली जी गुंतवणूक आहे याच्यामध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातली गुंतवणूक मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि आता तर गडचिरोली एक नवीन मॅग्नेट तयार झालेला आहे. सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये येते. अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती यामध्ये विदर्भामध्ये 20,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे. 10 ते 15,000 त्यातनं रोजगार आहे. टेम्बो डिफेन्स, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, मॅक्स एरोस्पेस, इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्स, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल याच्यामध्ये 1,55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे. 65,000 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आहे. कंपन्यांची नावं आहे आवाडा, वर्धान लिथियम, वारी एनर्जी, पॉवर लाईन ऊर्जा, रिलायन्स, BSNL सोलार, आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स, नोवोसिस आणि ज्युपिटर. आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता यातल्या काहींचं प्रोडक्शनही सुरू झालेलं आहे. आणि या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर सोलर मॉड्यूल हा जो काही एक संवर्ग आहे यामध्ये विदर्भ देशात नंबर 1 होणार आहे सोलर मॉड्यूलमध्ये. त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती याच्यामध्ये गुंतवणूक आली आहे 15,000 कोटी. रोजगार जवळपास 10,000 आहे. टेक्स्टाईलचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये 1,740 कोटी. युसेंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्प जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 2,10,000 कोटी रुपये, ज्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष 1 लाखापेक्षा जास्त रोजगार तयार होईल. आणि याच्यामधली नावं देखील महत्वाची आहेत. JSW, ग्रेटा एनर्जी, वॉर्म आयरन, रश्मी, PS स्टील, सुफलाम मेटल, सुफलाम इंडस्ट्री, कीर्तिसागर मेटलर्जी, सुमेध स्टील, लॉयड मेटल्स, आयकॉन हरिओम, GR कृष्णा फेरो, सुरजागड इस्पात, फाईन क्राफ्ट, गॅलंट इस्पात, राजुरी स्टील या कंपन्या आहेत. त्यानंतर कोल गॅसिफिकेशनमध्ये देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात आलेली आहे. जवळपास 70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये कोल गॅसिफिकेशन आणि डेरायव्हेटिव्ह देखील तयार होणार आहेत. आणि 30,000 लोकांना या ठिकाणी त्यानं रोजगार मिळणार आहे. मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपण DMIC सुरू केलं आणि त्यातनं आज देशाचं EV कॅपिटल म्हणून DMIC एकीकडे तयार होत आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादन निर्मिती, सेमीकंडक्टर, सोलर पॅनल आणि मॉड्यूल यामध्ये गुंतवणूक आलेली आहे 50,000 कोटी रुपयाची. जवळपास रोजगार 30,000चा त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये LNK एनर्जी, गोदावरी, जुन्ना सोलर सिस्टीम, NPSPL, अथा ग्रुप, त्यासोबत JSW, नायडेक ग्लोबल यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. आणि विशेषतः इलेक्ट्रिक वाहन निर्मिती यामध्ये आपल्याकडे संभाजीनगरला आणि मराठवाड्यामध्ये जी गुंतवणूक आली आहे ती 50,000 कोटी रुपयाची आलेली आहे. रोजगार जवळपास 40,000 त्यातनं तयार होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये टोयोटा असेल, स्कोडा असेल, एथर असेल आणि गोगोरो असेल या अतिशय जगातल्या सगळ्यात मोठे जे ब्रँड्स आहेत ते आपल्या मराठवाड्यामध्ये आता या ठिकाणी आलेले आहेत. स्टील प्रकल्पामध्येही 5,000 कोटीची गुंतवणूक मराठवाड्यात आली आहे, ज्यामध्ये भाग्यलक्ष्मी, रोलिंग मिल्स, मेटा रोल्स, वसुधा, कलिका स्टील, SRJ PTA. आणि यासोबत कृषी क्षेत्रातही या ठिकाणी जवळपास 2,500 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आलेली आहे, ज्याच्यामध्ये DDN, FCA, फायटोमॅक्स, येडेश्वरी, कीर्ती ऑइल अशा प्रकारचे वेगवेगळे जे उद्योग आहेत. मी जाणीवपूर्वक आता विदर्भ आणि मराठवाड्यातली गुंतवणूक सांगितली आहे. इतर क्षेत्रातही महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगली गुंतवणूक येते. नाशिक असेल, कोकण असेल, सगळ्या भागामध्ये. पुणे तर पहिलेपासून आपलं इंडस्ट्रीचं मॅग्नेट आहे, पण आता पुण्याच्या पलीकडे साताऱ्याला, कोल्हापूरला देखील मोठ्या प्रमाणात मागणी येते आहे. हे देखील सांगताना मला अतिशय आनंद होतोय.
मिहानमध्ये रोजगार आला नाही असं देखील काही लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं. मला हे सांगितलं पाहिजे की मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत आहेत, 22 नवीन कंपन्या सुरू होत आहेत आणि मिहान हे देशातलं एक असं सेंटर आता झालेलं आहे की IT च्या क्षेत्रातले जे बिग 6 आहेत ते सगळेच्या सगळे एका वेळी आपल्याला कुठल्याही मोठ्या शहरात त्यातले 2 दिसतील, 3 दिसतील, 4 दिसतील, 6च्या 6 आज त्या ठिकाणी मिहानमध्ये आहेत आणि मिहानमध्ये आपल्याला या ठिकाणी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष जो रोजगार आहे हा आता 1,27,225 लोकांना प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आणि आता विमानतळाचा विस्तार सुरू झालेला आहे. विमानतळाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो काही बदल आहे तो होईल. आणि मग रोजगाराचं सांगत असताना हे देखील सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाभरती हा उपक्रम सुरू केला होता आणि आता या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1,20,000 सरकारी नोकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि पुढच्या 2 वर्षात तेवढ्याच अजून नोकऱ्या या महाराष्ट्रामध्ये आपण देण्याचा निर्णय केलेला आहे. एक प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी भरती ही या राज्यामध्ये करण्याचं काम आपण केलं आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी विषय आला की तुम्ही अनाऊन्स केले, पैसे मिळाले नाहीत, पैसे दिले नाहीत. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपण 32,000 कोटीचं पॅकेज जे घोषित केलं होतं, या 32,000 कोटीच्या पॅकेजमध्ये त्या ठिकाणी 10,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरचे होते, 2,000 कोटी आपण नरेगातनं देणार होतो आणि बाकी सगळी थेट मदत होती. या संदर्भात मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये 3 हेक्टरची मर्यादा आपण ठेवली होती आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत NDRFचे पैसे दिल्यानंतर देखील आपण रबीच्या हंगामाकरता 10,000 रुपये अतिरिक्त त्या ठिकाणी हेक्टरी देण्याचा निर्णय केला होता. या संदर्भात पशुपालकांना देखील पशुधन हानीसाठी आपण पैसे द्यायचं कबूल केलं होतं, त्याचे सगळे पैसे आपण दिलेले आहेत. नरेगाच्या अंतर्गत जे आपण म्हटलं होतं त्याची काम चालू आहेत, त्याच्याकरता पूर्ण पैसा आपल्याकडे उपलब्ध आहे. अतिवृष्टीमुळे ज्या बुजलेल्या सिंचन विहिरी होत्या त्याच्या कामाकरता 30,000च्या मर्यादेपर्यंत आपण जे पैसे द्यायचे होते, 27,000 विहिरींच्या दुरुस्तीकरता ते 80 कोटी रुपये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. सार्वजनिक उपयुक्त सुविधा, विद्युत खांब, रस्ते, इमारती, लघु व मध्यम तलाव आणि दुरुस्ती पुनर्बांधणी या कामांना आपण पैसा उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्यातल्या काही कामांना आपण हे सांगितलं आहे की तुम्ही कामांची सुरुवात करा, आम्ही पुढच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देऊ. त्यामुळे तेही काम आपण झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे आपण शेती पिकाच्या नुकसानाकरता, शेतजमिनीच्या नुकसानाकरता जे पैसे दिले होते आणि बी बियाणाकरता जे पैसे दिले होते त्या संदर्भात 2 GR आपण काढले होते. एक पहिला GR आपण काढला होता 10,516 कोटीचा, दुसरा आपण त्या ठिकाणी GR काढला होता 9,611 कोटीचा. यापैकी आता थेट जी मदत आहे ती जवळपास 15,007 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये गेलेले आहेत. आणि आकड्यामध्ये सांगायचं झालं तर पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. आणि इथे सांगण्यात आलं की 10,000 रुपयाची घोषणा केली पण ते गेले नाहीत. ते 10,000 रुपये 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ही जी काही मदत आपण केली होती त्या मदतीच्या अनुषंगाने निश्चितपणे आपण सगळी कारवाई जी आहे ती पूर्ण केली आहे. यासोबत राज्यामध्ये कापूस खरेदीच्या संदर्भात देखील एक प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः यावर्षी CCIने पहिल्यांदाच उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही ठिकाणी सरासरी उत्पादकता ही 12 क्विंटलची आल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं. त्या संदर्भात आपण केंद्र सरकारलाही विनंती केली आणि केंद्र सरकारशी आपण त्या ठिकाणी चर्चा करून हा निर्णय केला की उत्पादकता पकडत असताना जी उत्पादकतेतली पहिली 3 जिल्हे आहेत
त्या जिल्ह्याची जी सर्वाधिक उत्पादकता आहे त्याला सरासरी उत्पादकता पकडावी आणि त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला आणि आता 1277 किलो प्रति हेक्टर सरासरी उत्पादकतेच्या ऐवजी 2368 किलो प्रति हेक्टर अशा पद्धतीनं आपण निर्णय केलेला आहे आणि आता ही जी खरेदी चाललेली आहे त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याचा कापूस जो आहे हा त्या ठिकाणी परत जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे केली आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 याच्या कामाची सुरुवात झाली आहे। यावर्षी त्याकरता अर्थमंत्र्यांनी 351 कोटी रुपयाची तरतूद आपल्याला दिलेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा या 2 विभागातल्या शेतकऱ्यांकरता ही कृषी संजीवनीची योजना एक प्रकारे गेम चेंजिंग योजनेच्या पहिल्या टप्प्यातली गावं ही आपल्याला तिथे झालेलं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे आणि म्हणून आता हा दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि यातनं 3000 गावांमध्ये शेतीशाळा घेऊन जवळपास 1300 गावात महिला शेतीशाळा घेण्यात आली आणि जवळपास 1,44,000 जे वैयक्तिक शेतकऱ्यांनी अर्ज वेगवेगळ्या योजनांकरता दिले होते त्यालाही पूर्णपणे मान्यता ही देण्यात आलेली आहे। जवळपास 4,926 ग्रामपंचायतीमधल्या सरपंचांचं प्रशिक्षण करून आणि 6,332 कृषीताईंची निवड करून आपण 5,831 गावाचं सूक्ष्म नियोजन आराखड्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि त्याला वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण या योजनेतून पैसा देतोय। माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट या स्मार्ट प्रकल्पामध्ये 10,000 गावांमध्ये आपण त्या ठिकाणी ॲग्री बिझनेस हा विषय हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यातनं त्या ठिकाणी जी काही कृषीची व्हॅल्यू चेन तयार करायची आहे मूल्य साखळी तयार करायची आहे त्याचा प्रयत्न आपण करतो। 7.5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि या अंतर्गत मायक्रो प्रोसेसिंग असेल गोदाम असेल प्रक्रिया उद्योग असेल मिल्स असतील अवजार बँक असतील आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकीकडे हा प्रकल्प आहे जागतिक बँकेचा आणि दुसरीकडे मॅग्नेट प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये आपण ॲग्री बिझनेसचा दुसरा प्रकल्प आहे ज्यात FPOला आपण ट्रेनिंग देतोय। याचा परिणाम असा आहे की मध्यंतरीच्या काळात आम्ही काही FPOची इंटरॅक्शन केलं त्यातल्या एका FPOने आता जवळपास 100 कोटीची उलाढाल ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मायक्रो प्रोसेसिंगमध्ये आता मोठ्या प्रमाणात हे कार्य देखील आपल्या राज्यात चाललेलं आहे। हे सगळं करत असताना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला होता। मला सांगताना आनंद वाटतो की आपण राज्याच्या या योजनेकरता 26,681 कोटी रुपये हे खर्च करतो आहोत आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देतो आहोत। म्हणजे जे 26,000 कोटी रुपये हे कदाचित त्यातले सगळे नाही पण पोर्शन हा शेतकऱ्यांकडून आपण घेतला असता आज त्यांना मोफत वीज मिळते आहे आणि त्याकरता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे की देशातला नव्हे तर एशियातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड अशा प्रकारचा सौर वीज पुरवठ्याचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला। 16,000 मेगावॅट आपण ऊर्जा निर्मिती करतोय। महाराष्ट्र पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांकरता वेगळी त्या ठिकाणी वीज पुरवठा कंपनी आपण तयार केलेली आहे। या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा आपण निर्मित करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 3,000 मेगावॅट तर पूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्टेजला असलेल्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्याचा विचार केला तर यामध्ये या 16,000 मेगावॅटपैकी किमान 12 ते 13,000 मेगावॅट वीज ही आपण 2026च्या डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी तयार करू शकू। खरं तर पूर्ण 16,000 झाली असती पण मॉड्यूल्सच्या शॉर्टेजमुळे काही आपल्याला कालावधी त्या ठिकाणी लागतोय आणि जवळपास हे सगळे प्रकल्प जे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। खरं तर यासोबत आपण जर बघितलं तर यातनं फायदा काय आहे यातनं शेतकऱ्याला दिवसा वीज मिळणार आहे। वीज खरेदीमध्ये जो काही आपल्या वीज कंपनीला तर 8 रुपयांनी वीज खरेदी करावी लागायची आणि 8 रुपयांनी वीज खरेदी केल्यानंतर आपण ₹1.25 ₹1.5 घ्यायचो आता तोही घेत नाही आपण। आता त्या खरेदीमध्ये
आपल्या वीज वितरण कंपनीलाही 10,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे. AT&C लॉसेस कमी होणार आहेत. शासनाची जी सबसिडी आहे क्रॉस सबसिडीतली त्याचं 5,500 कोटी रुपयाचं दादा त्याचंही बचत होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे. मी सहज एक थंब रूल पाहत होतो की 16,000 मेगावॅट कोळशाची जी ऊर्जा आहे या ऊर्जेनं जेवढं CO2 एमिशन होतं ते एमिशन जर आपल्याला मिटिगेट करायचं असेल तर किती झाडं लागतील? ते जर आपल्याला करायचं असेल 250 कोटी झाडं लावावी लागतील. आता या सौर ऊर्जेच्या कार्यक्रमामुळे 16,000 मेगावॅट जर आपण वीज तयार केली तर 250 कोटी झाडांचं मिटिगेशन हे आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय. म्हणजे वेगळ्या पद्धतीनं 250 कोटी झाडं लावले असं आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. हा तर तिथं लावणारच आहोत. तर या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची योजना आहे. आणि मला हेही सांगितलं पाहिजे की आज आपण ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रयोग केले त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये ऊर्जा क्षेत्रातले 21 पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि सगळे प्रेस्टिजियस पुरस्कार आहेत. त्याची यादी माझ्याकडे आहे. सगळे इंटरनॅशनल आणि नॅशनल पातळीचे 21 पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की स्वातंत्र्यापासून तर 2022 पर्यंत 75 वर्षामध्ये आपली कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी ही 37,000 मेगावॅटची होती आणि गेल्या 2 वर्षामध्ये आपण ॲडिशनल कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटी तयार केली आहे 45,000 मेगावॅटची. त्यामुळे 2030 मध्ये कारण आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची असेल वीज सगळ्यात महत्त्वाची आहे. आत्ता 2030 साली आपल्याकडे जी क्षमता असेल कॉन्ट्रॅक्च्युअल स्थापित क्षमता जास्त असेल आपल्याला आपण जी आपण विकत घेणार आहोत महाजेनकोकडनं असेल किंवा इतरकडनं असेल ती असणार आहे 82,000 मेगावॅट. आणि या 82,000 मेगावॅटमध्ये 36,000 मेगावॅट ही हरित ऊर्जा असणार आहे. म्हणजे आपण 52% 2030 साली आपलं जे काही ऊर्जा आपली असेल ही त्या ठिकाणी हरित ऊर्जा असेल. आणि हे सगळं करत असताना कॉन्ट्रॅक्च्युअल कॅपॅसिटीमध्ये सगळ्यात कमी दर देशामध्ये हा महाराष्ट्राला मिळाला आहे. कृषी सौर ऊर्जीकरण ₹3.07, युटिलिटी स्तराचे मोठे सौर प्रकल्प ₹2.70, सौर आणि पवन हायब्रिड ₹3.60, पंप स्टोरेज ₹3.20, बॅटरी स्टोरेज ₹2.19 आणि 1500 मेगावॅट प्रति तास राऊंड द क्लॉक ही मिक्स जी काही ऊर्जा असते ती ₹4.60. म्हणजे आपण जर विचार केला तर आज आपल्याला अगदी आपण आपली महाजेनकोची जी ऊर्जा घेतो ती कुठे ₹6 पडते कुठे ₹7 पडते. पण आता आपली ॲव्हरेज कॉस्ट जी आहे ही ₹3च्या दरम्यान या सगळ्या नवीन याच्यात आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर विशेषतः शेतकऱ्यांना आपण कृषी पंप सौर ऊर्जेवर देणं सुरू केलं आणि इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी या योजनेला दिला आहे. कदाचित राज्याच्या लोकप्रिय योजनांमध्ये आपल्याला लाडक्या बहिणीनंतर याच योजनेचा नंबर लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी हा ॲक्सेप्ट करतायत. आणि याच्यामध्ये देशामध्ये PM कुसुम योजनेच्या अंतर्गत आपण मागेल त्याला सौर पंप ही स्कीम चालू केली होती. PM कुसुमच्या अंतर्गत देशामध्ये 11,90,000 पंप स्थापित झाले आहेत. या 11,90,000 पैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 7,38,000 पंप आपण स्थापित केले आहेत. हो हो. आणि हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे करत असताना आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल विदर्भाचे तर सगळे जे सदस्य आहेत की अनेक वर्ष आपल्या चर्चेचा भाग होता पेड पेंडिंग. 4 वर्षाचे पेड पेंडिंग आहेत, 4 वर्षाचे आहेत, 5 वर्षाचे आहेत. आपण वर्षाला सगळ्या महाराष्ट्रात मिळून 70-80 हजार पंप लावायचं. आत्ता आपल्या महावितरणने नवीन रेकॉर्ड केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने आपल्याला जगातलं हायेस्टचं सर्टिफिकेट दिलं. एका महिन्यात 45,911 पंप आपण लावले एका महिन्यामध्ये. आणि मोठ्या प्रमाणात यातनं शेतकरी खुश आहेत. मी स्वतः शेतकऱ्यांशी इंटरॅक्शन केलं, आपणही करू शकता. आणि अनेक जे संभ्रम होते ते संभ्रम तुटून पडतायत की मग पाणी येईल का,
आता दिवसा पाणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आता नवीन आपण काही इनोव्हेशन्स केले. काही कोल्हापूर जिल्ह्यातनं आमच्याकडे मागणी यायची, आमच्या सुधीर भाऊंची सारखी मागणी असायची की आमच्याकडे नदीतनं डायरेक्ट पाणी घ्यावं लागतं. आता सुधीर भाऊंच्याच ठिकाणी आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि याच्यामध्ये फक्त एक बूस्टर पंप लावला. अतिशय चांगल्या पद्धतीनं पाणी आलं आणि तिथल्या शेतकऱ्यांनी मला आणि सुधीर भाऊंना धन्यवाद देण्याचा व्हिडिओ देखील त्या ठिकाणी पोस्ट केलाय. सुधीर भाऊ स्वतःच एक बूस्टर पंप आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र मला या निमित्ताने सांगितली पाहिजे की महाराष्ट्र एक अजून नवीन रेकॉर्ड हा या ठिकाणी करतो आहे आणि तो म्हणजे पंप स्टोरेजच्या संदर्भात. आपल्याला माहिती आहे पंप स्टोरेज एक अशी योजना आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम करून राहिलो आहोत. पंप स्टोरेजमुळे रिन्युएबल एनर्जी आपल्याला मिळते आणि पंप स्टोरेजचा दुसरा फायदा असा आहे की त्या माध्यमातनं आपण कधी ऑन आणि ऑफ करू शकतो. आपला जो कोळशाचा प्रोजेक्ट आहे हा आपल्याला त्या ठिकाणी ऑन ऑफ करता येत नाही, पण हा मात्र आपण लगेच ऑन आणि ऑफ करू शकतो. जगामध्ये अशी मान्यता आहे की जर ग्रीड स्टॅबिलाइज करायची असेल तर त्या ग्रीडमध्ये 25% हे पंप स्टोरेज आलं पाहिजे. आपल्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र हा वेस्टर्न घाटमुळे एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी पंप स्टोरेजची खूप मोठी क्षमता आहे आणि त्यासोबत देशातले सर्वात जास्त मोठे प्रकल्प डॅम्स हे महाराष्ट्रात आहे. ते लिव्हरेज करून आपण एक नवीन पंप स्टोरेजची पॉलिसी आणली. मला सांगताना आनंद वाटतो की आपण महाराष्ट्राचीच ग्रीड नाही, देशाची ग्रीड स्टॅबिलाइज करण्याकरता यातनं आता आपण उत्पादन करणार आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये 76,000 मेगावॅटचे पंप स्टोरेजचे आपण त्या ठिकाणी करार केलेले आहेत आणि हे सगळे करार वेगवेगळ्या स्टेजला आहेत. आपल्याला यातलं 5 ते 7,000 मेगावॅटच वीज लागणार आहे, ती आपण विकत घेण्याचा करार केला आहे. ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये गेलेलं आहे. उर्वरित नॅशनल ग्रीडला आपण ते पॉवर देऊ आणि मी आपल्याला दाव्याने सांगतो की पुढच्या 6 महिन्यामध्ये 1,00,000 मेगावॅट पंप स्टोरेजचे आपले सगळे करार होतील. आणि देशामध्ये जसं गुजरात आणि राजस्थानने त्यांच्याकडे रेगिस्तान असल्यामुळे त्या ठिकाणी 50,000 मेगावॅट 40,000 मेगावॅटचे सोलर केले, तसं 1,00,000 मेगावॅटचं आपण 24/7 चालू शकेल अशा पद्धतीचे हे या ठिकाणी करणार आहोत. आणि हे करत असताना आपण विजेचे दर देखील आता कमी केले आहेत. त्याची आता माहिती देऊन मी आपला अधिक वेळ घेत नाही, पण या संदर्भातही पुढचे 5 वर्ष गेले 15-20 वर्ष जवळपास आपले विजेचे दर हे दरवर्षी 9% वाढायचे, दरवर्षी 9%. आता पुढचे 5 वर्ष दरवर्षी 2% कमी होणार आहेत. आणि आपल्याला कधी कधी असं ऐकायला मिळतं की या महिन्यात आमचं बिल वाढून आलं, तर त्याच्यामध्ये एक आपल्याला स्पष्टीकरण देऊ इच्छितो की आपलं जे फ्युएल समायोजन आहे हे पूर्वी वर्षाच्या शेवटी व्हायचं. आता MERCने निर्णय दिला आहे की ते त्या महिन्यातच करायचं. आणि म्हणून आपण जर विचार केला तर जुलैमध्ये 30 पैशांनी आपलं बिल कमी झालं, ऑगस्टमध्ये 40 पैशांनी बिल वाढलं, मग पुन्हा मध्यंतरी 1 महिन्यात ते कमी झालं. त्यामुळे त्या महिन्यातच समायोजन होतं. बिल जेव्हा कमी होतं त्यावेळेस कोणीच म्हणत नाही, कोणाच्या नजरेतही येत नाही, पण वाढलं 10-20 पैसे तर ते नजरेत ते साहजिक आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे. हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे. या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे. त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये. आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली,
तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय, याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आहे आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे. आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्यानं काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी, अशा पद्धतीनं ही समिती काम करते. आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलं आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो. राज्यातल्या सिंचनाच्या संदर्भात देखील मला सांगितलं पाहिजे. विशेषतः सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण वर्षानुवर्ष चर्चा करतोय. साधारणपणे ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समितीने विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष काढला होता, त्यावेळी तो 13,83,000 हेक्टरचा होता. 13,83,000 हेक्टरचा. आता या 13,83,000 हेक्टरपैकी 13,34,000 हेक्टरचा अनुशेष संपवलेला आहे. आता फक्त 50,000 एकराचा, 49,000 एकराचा राहिलेला आहे. 49,000. आणि तो कुठे राहिला आहे? साधारण आपण जर विचार केला तर तो 3च जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे. अकोला, बुलढाणा आणि हिंगोली. कारण हिंगोली हा वेगळा जिल्हा, म्हणजे त्याचं अनुशेष वेगळ्याने आपण 3 वर्षापूर्वी कॅल्क्युलेट करा, 2019 साली कॅल्क्युलेट केला. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आता अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये 14,530 हेक्टरचा अनुशेष बाकी आहे. त्याच्या अगेन्स्ट आपले जे प्रकल्प आता पूर्ण होत आहेत, जे 2026 मध्ये काही आणि 27 जूनपर्यंत सगळे हे पूर्ण होतील, तर त्यामध्ये 14,530च्या ऐवजी 19,335 एवढी सिंचन क्षमता आपली पूर्ण होईल. त्यामुळे अकोल्याचा संपूर्ण अनुशेष हा त्या ठिकाणी संपवून त्याच्यापेक्षा जास्त आपण सिंचन क्षमता निर्माण करतो. आणि बुलढाण्याचा जो अनुशेष आहे तो 29,000 हेक्टरचा आहे. आपण त्याच्या अगेन्स्ट जे आता 4 प्रकल्पाची कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये 29,000च्या अगेन्स्ट 1,68,000 हेक्टरची सिंचन क्षमता तयार करतो. त्यामुळे साधारणपणे आता हे जे काही पॉइंट म्हणजे 49,000 हेक्टरचं जे काही अनुशेष राहिलेला आहे हा पूर्ण करून त्याच्या पलीकडे आपण आता सिंचन क्षमता निर्माण करू. आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की आता समजा विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये 485 प्रकल्प आहेत, ज्यातनं एकूण 22.31 लक्ष ज्याची सिंचन क्षमता आहे. यापैकी बळीराजा वगैरे सारख्या योजना आणून आपण आता 771 प्रकल्प पूर्ण केलेले आहेत. आता जे काही राहिलेले प्रकल्प आहेत ते 74 प्रकल्प आहेत. हे 74 बांधकामाधीन प्रकल्प जे आहेत यामध्ये 7.66 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे, ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. 1.52 लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात. आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आलाय, असं लक्षात आलं. केंद्र सरकारने पैसे दिले, आपण लगेच वर्षभरात तो कंप्लीट करू शकतो. आणि म्हणून आपण या वर्षी त्याला 2,399 कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला. त्यामुळे आता याचं काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातनं अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचा अनुशेष हा दूर होणार आहे. यासोबत आपण जर बघितलं तर पूर्व विदर्भाची जी जीवन रेखा म्हणतो आपण, गोसीखुर्द प्रकल्प, आपल्याला माहिती आहे की गोसीखुर्दची सगळी कामं आपण जवळपास पूर्ण केली, पण मग त्याच्यात आपण काही वाढीव कामं घेतली, काही वाढीव योजना त्याच्यामध्ये घेतल्या. त्या योजना देखील आता काम आपण चालू केलंय. जवळपास त्या सगळ्या योजना मिळून 2,54,000 म्हणजे 2.54 लक्ष एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे. त्यातली 2.9 लक्ष ही आता ऑलरेडी निर्माण झालेली आहे आणि उर्वरित जी आहे ती करण्याच्या दृष्टीनं जी काही निधीची आवश्यकता होती 1,555 कोटी रुपये त्याला देखील आपण दिलेले आहेत. त्यामुळे जून 27 पर्यंत त्याचंही काम पूर्ण होईल. अर्थात आता अजून काही मागण्या त्या गोसीखुर्दवर आमच्याकडे आलेल्या आहेत,
पण त्याला आता नवीन प्रकल्प ट्रीट केला जाईल, नाहीतर मग हे मारुतीच्या शेपटीसारखं कधीच संपणार नाही. पण आहे जो डिझाईन प्रकल्प आहे तो मात्र आपण आता कंप्लीट त्या ठिकाणी संपवणार आहोत. आणि एकट्या विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता 25-26 वर्षामध्ये 7,950 कोटी रुपये एवढी तरतूद आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. मला हे सांगताना आनंद वाटतो की सन 2023-24 मध्ये सिंचन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे. आमचे विखे पाटील साहेब गेले होते तिथे तो पुरस्कार घेण्याकरता, आणि हा सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला सिंचनाचा, तो महाराष्ट्राला मिळाला आहे. यासोबत विदर्भाचं भाग्य बदलणारा जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे, ज्यातनं 4,04,000 हेक्टर जमीन ओलिताखाली, म्हणजे जवळपास 10,26,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत. याचं डिझाईन, ड्रॉइंग, DPR आता हा या महिन्याच्या शेवटी SLTAC कडे जाणार आहे. त्याच्यानंतर SLTAC ला 15 ते 20 दिवस लागतील, आणि मग MMRDA ने MWRRA ने अट टाकली होती की अंतिम आराखडा झाल्यानंतर आमची परवानगी घ्यावी, त्यामुळे त्यांच्याकडे जाईल. साधारणपणे फेब्रुवारी 2026 पर्यंत यातल्या सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडतील, आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्याकरता ॲक्विजिशन आणि टेंडर याचं काम हे सुरू होईल. जवळपास 1,00,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे, आणि हा प्रकल्प विदर्भाचं ची भाग्यरेषा पूर्ण बदलणार आहे. विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे त्या भागाला पूर्णपणे या ठिकाणी हिरवा करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 55 TMC पाणी आणायचं आहे. त्या संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे, आणि मार्च 26 पर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही MWRRA ची मान्यता आम्ही घेऊ, आणि त्याच्यानंतर त्याचंही काम पूर्ण करू. त्यातनं आपला मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे. आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे, दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत, या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन काहींचे टेंडर निघालेले आहेत, काही टेंडर स्टेजवर आहेत, आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2.41 लाख हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे. यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे, तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यातला पहिला जो पोर्शन आहे त्याचं टेंडरही निघालं आहे, दुसऱ्या पोर्शनचं अजून फायनल डिझाईन तयार होत आहे, ज्यामध्ये जवळपास कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे, हे फ्लडचं पाणी आपण डायव्हर्ट करणार आहोत. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, वर्ल्ड बँकेच्या सिम्युलेशन स्टडीमध्ये असं लक्षात आलं, दरवर्षी फ्लडचं वाहून जाणारं पाणी हे 100 TMC आहे. 100 TMC पाणी वाहून जातं, त्यातलं 30-35 TMC आपण त्यातलं डायव्हर्ट करू शकतो. ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं. पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं, अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे. वर्ल्ड बँकेने याला सगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे, त्याला निधी देखील वर्ल्ड बँक देतोय. आणि यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प, आणि मी असं म्हणत नाही, हे जनरेशनल प्रकल्प आहेत, यातल्या काही प्रकल्पांना 7 वर्ष लागतील, काहींना 8 वर्ष लागतील, पण हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल, आणि विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ हा नेहमीकरता संपुष्टात येईल. अशा प्रकारचं एक ट्रान्सफॉर्मेशनल काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर विशेषतः हे सरकार जे आहे हे, आणि 2014 पासूनच आपण एक नेहमी प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी वाटपामध्ये असमतोल येऊ नये, विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होऊ नये. राज्यपालांचे पूर्वी निर्देश असायचे, आता ते निर्देश नाही. सुधीर भाऊंनी सांगितलं आहे की आपले वैधानिक विकास मंडळ पुन्हा जिवंत करा,
आपला प्रस्ताव केंद्रात गेलाय, आम्ही पाठपुरावा करतोय, ते जिवंत करू. पण सुधीर भाऊ, ते मंडळ नाही म्हणून तुम्हीही अर्थमंत्री होतात, तुम्ही कधी अन्याय होऊ दिला नाही, दादांनी अन्याय होऊ दिला नाही. त्या सूत्राप्रमाणे जे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा तसूभर जास्तच पैसे हे विदर्भ मराठवाड्याला आपण दिले. आपण जर बघितलं तर विदर्भाला 23% पैसे देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण विदर्भाला 25.85% दिलेले आहेत. मराठवाड्याला 18% देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण 19% पैसे मराठवाड्याला दिलेले आहेत. त्यामुळे कुठेही अन्याय हा विदर्भ मराठवाड्यावर या सरकारमध्ये होणार नाही, हे देखील या निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या संदर्भातले काही विषय आहेत. यामध्ये 6 जानेवारी 22 रोजीच्या शासन निर्णयान्वये 10,000 किलोमीटरचे उद्दिष्ट आपण दिले होते. त्यापैकी 9,992 किलोमीटरच्या कामांना ऑलरेडी मान्यता आपण दिलेली आहे. आणि आता त्याचा दुसरा टप्पा, यामध्ये 7,000 किलोमीटरचे अजून रस्ते आपण घेतलेले आहेत, ज्यामध्ये 6,948 म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर जवळपास 16,000 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांना आता मान्यता दिली आहे. त्याला निधी आपण उपलब्ध करून देतो आहोत आणि या रस्त्यांना आपण हे रस्ते केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. सगळ्या याच्यामध्ये थीमॅटिकली केलं आपण. भास्करराव, मी गोष्ट सांगतो, मी सातत्याने आमच्या सहकाऱ्यांना हे लक्षात आणून दिलं की आपण बीट अँड पीसेसमध्ये काम करू नये. आपण स्कीमॅटिक प्लॅन तयार करावा आणि प्लॅनप्रमाणे करावं. आपण बघा, मुख्यमंत्री योजना आपण जेव्हा सुरू केली त्यावेळेस प्लॅनप्रमाणे आपण केलं. आताही ग्रामीण रस्ते असतील, हॅमचे रस्ते असतील, आपण एक अमृतकाल रस्ते योजना तयार केली आहे. आणि त्या रस्ते योजनेमध्ये आपण आत्ता कुठले आवश्यक आहे, नंतर कुठले आहेत, असं आपण त्याच्यामध्ये मतदारसंघांचा विचार नाही केला. आपण रस्त्याचा दर्जा, त्याच्यावरचा ट्रॅफिक, मुख्य केंद्र कुठले आहेत याचा विचार करून योजना तयार केली आणि त्या योजनेला आपण फायनान्स करतो. अध्यक्ष महोदय, यासोबत आपल्याला कल्पना आहे की आता आपण मागच्या काळामध्ये समृद्धीचं एक्सटेन्शन हे घोषित केलं होतं. या समृद्धीच्या एक्सटेन्शनमध्ये आता नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग 162 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. 18,539 कोटी रुपयाचा हा मार्ग आहे. आता जवळपास याचं लँड ॲक्विजिशन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी तास सव्वा तासामध्ये आपल्याला गोंदियाला पोचता येईल. नाना भाऊंकडे आम्हाला लवकर पोचता यावं या दृष्टीने आपला 2 बायपास देऊ, बिलकुल 2 देऊ. एक जयंत पाटील साहेब म्हणतात एकाने नाना भाऊ जातील, एकाने प्रफुल्ल पटेल जातील. त्यानंतर भंडारा गडचिरोली हा द्रुतगती महामार्ग 94 किलोमीटरचा आहे. त्याला 12,903 कोटी रुपये आपण देतो आहोत. याचंही भूसंपादनाचं काम हे प्रगतीपथावर आहे. आणि त्यासोबत नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग जो आमच्या सुधीर भाऊंची नेहमी त्या ठिकाणी एक आग्रह असायचा, तर त्याही संदर्भात आपण जवळपास 19,536 कोटी रुपयाचं हे भूसंपादन या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यासोबत गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आज मायनिंगचं काम चालू झालेलं आहे. तिथल्या रस्त्यांना मायनिंगचं जे काही वजन आहे ते पेलवलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण एक मोठा कॉरिडॉर हा तयार करतो, ज्यामध्ये मोर, कोनसरी, मुळचेरा, हेद्रीट, सुरजागड असा आपण हा रस्ता करतो. जवळपास या रस्त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. 2,492 कोटी रुपये त्याच्यावर आपण खर्च करणार आहोत. या व्यतिरिक्त 500 कोटी रुपये अजून वेगळ्या रस्त्यांना देखील गडचिरोलीमध्ये आपण त्या ठिकाणी दिले आहेत. नवेगाव, मोर, कोनसरी, मुलचेरा, हेड्री, सुरजागड या सगळ्या भागातल्या आवाजावन जे आहे त्याला देखील याचा मोठा फायदा होणार आहे. आणि या संदर्भात आता बाकी मान्यता प्राप्त आहे आणि वन जमिनीची देखील पहिली मान्यता आपल्याकडे आलेली आहे. बाकी प्रक्रिया आता त्याची जी आहे ती प्रक्रिया चाललेली आहे. यासोबत नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे. याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल. आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे. विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की
आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरलल जात होती आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो, नवीन एरिया ओपन अप होतात. ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो. आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी, अभिजितजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे, जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते, मग सांगलीतनं जाते. आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं, आता तुमच्या जवळ आणलं आम्ही. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा, एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे. पंढरपूर जवळून आहे, एकदम पंढरपूर जवळून. त्यामुळे आता आधीचं तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे, त्याचं ॲक्विजिशन आपण चालू करतोय. ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चाकडूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं आहे, त्यामुळे तिथे काही अडचण नाही आहे. आणि आता सांगतो, ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका, तुम्ही इथनंच अलाइनमेंट ठेवा. पण त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही, हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे. आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा, की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली, अगदी थोडीशी वन जमीन आली आहे. त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तिपीठं तर कनेक्ट करेलच, पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील, त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल. याचं काम हे या 2026 मध्येच सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो. आपण बघा, या एका महामार्गामुळे आपला जो 18 तासाचा प्रवास आहे तो 8 तासावर येणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आपला लूप तयार होतोय. समृद्धी महामार्ग, नांदेड जालना मार्ग, हा महामार्ग, याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचा ॲडव्हान्टेज मिळणार आहे. आत्तापर्यंत इंडस्ट्री ही जिथनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती. यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी ही जवळपास महाराष्ट्रातल्या हे 2-3 आपले हे झाल्यानंतर जवळपास 32 जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आणि म्हणून एक प्रकारे महाराष्ट्रातला गेम चेंजर अशा पद्धतीनं करणार आहे. तो केंद्राने अनाऊन्स केला तो. हो हो, मी जरा काय झालं, थोडा जास्त अभ्यास विदर्भ मराठवाड्याचा करून आलो ना. त्यानंतर एक अजून महत्वाचा मार्ग या ठिकाणी मुंबई, कल्याण, लातूर, महाराष्ट्र हद्द हैदराबाद अशा प्रकारचा एक जनकल्याण द्रुतगती महामार्ग आपण तयार करतोय. आता हा जो महामार्ग आहे, आज जर आपण विचार केला तर आपल्याकडे मुंबईहून हैदराबादला जाण्याकरता जो एक मार्ग आहे तो समजा समृद्धी महामार्गाने जालना, नांदेड, निजामाबाद असं गेलो 717 किलोमीटर आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद गेलो तर 707 किलोमीटर आहे. पण आता आपण हा जो नवीन महामार्ग करतोय, या महामार्गामुळे हे अंतर फक्त 590 किलोमीटर येणार आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे, लातूरपासनं मुंबईपर्यंतचं अंतर 4.5 तासाचं होणार आहे. 4.5 तास. हो, तुम्ही मागितला म्हणून तर मी दिलाय. माझीही सही करू शकतो ना. हे दिलेलं आहे, त्यामुळे याची एकूण महाराष्ट्रातली लांबी 450 किलोमीटर आहे. कर्नाटकात 61 किलोमीटर आहे, तेलंगणात 79 किलोमीटर आहे. जवळपास 36,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर असे 5 जिल्हे या ठिकाणी जोडले जातील. अंतर 130 किलोमीटरने कमी होईल आणि
मुंबई ते लातूर प्रवास मी सांगितलं हा 4 तासावर येईल. सगळ्यात महत्त्वाचं काय की हा बदलापूरपाशी येतो. आता बदलापूरला आपण टनेल तयार केला आहे. त्या टनेलमधनं 15 मिनिटात आपण अटल सेतूवर पोहोचतो. त्यामुळे जो व्यक्ती लातूरून निघालेला आहे तो तिथे आल्यानंतर 15 मिनिटाला अटल सेतूवर येऊन अटल सेतूच्या माध्यमातून पुढच्या 20 मिनिटात मुंबईत येऊ शकेल. अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी आहे. यातनं या सगळ्या जिल्ह्यांना वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ याचं देखील एक मोठी कनेक्टिव्हिटी मिळते आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठा फायदा या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. यासोबत गडचिरोलीमध्ये देखील आपण एक विमानतळ तयार करायचा निर्णय घेतला होता. त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम आता आपण चालू करतो. मला सांगताना आनंद वाटतो की आपण केंद्र सरकारला त्याचा OLS सर्वे दिला होता. त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्याची फिजिबिलिटी ही ॲसर्टन झाली आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये गडचिरोली गेटवे टू साऊथ इंडिया आपल्याला करायचं आहे आणि गडचिरोलीला पूर्ण क्षमतेची धावपट्टी ही आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. त्या संदर्भातली जागा आपल्याकडे तिथे उपलब्ध आहे. गडचिरोलीपासून 8व्या किलोमीटरवर शहरापासून हा एअरपोर्ट आपण महामार्गाच्या लगत त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि नंतर चंद्रपूरपासून तिथे डेडिकेटेड रस्ता आणून सुधीर भाऊंना नागपूरच्या ऐवजी गडचिरोलीतनंच फ्लाईट मिळालं पाहिजे. यासोबत मला आनंद आहे की अमरावती विमानतळाचं काम आपण पूर्ण केलं. नाईट लँडिंगची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आणि आता एशियातली सगळ्यात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था एअर इंडियाच्या माध्यमातून तिथे सुरू होते. त्याचं काम आता जवळपास बांधकाम पूर्ण झालेलं आहे. पुढच्या 3-4 महिन्यात ते लोक त्याचं काम सुरू करतील. त्या संदर्भात 34 विमानं ते आणतायत तिथे. त्यातली 2 विमानं ऑलरेडी पोहोचलेली आहेत आणि 14 म्हणजे हे 34 विमानं आणि त्यासोबत 14 पायपर विमानं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय मोठी ही संस्था तयार होते. कारण आज आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त पायलटची आपल्याला आवश्यकता आहे. आता जो इंडिगोचा प्रॉब्लेम झाला तो पायलटच्या कमतरतेनेच झाला आणि आता तर आपण 1000 नवीन फ्लाईट्स चालवायचे तर 10-15 हजार पायलट्स लागतील. त्यामुळे ही पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीच्या अर्थव्यवस्थेला देखील एक नवीन कलाटणी देईल अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. अकोल्याचा जो विमानतळ आहे त्याचंही आता धावपट्टी जी आहे ती धावपट्टी वाढवण्याकरता आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ती धावपट्टी ही आपण वाढवण्याचं काम करतो. यासोबत नागपूरमध्ये नवीन नागपूर इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर IBFC हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला माहिती आहे की आज नागपूर हे शिक्षणाचं माहेरघर झालं आहे. देशातला अतिशय आयकॉनिक अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स नागपुरात आहे. VNIT आहे, एम्स आहे, IIIT आहे, GMC आहे, ICAI आहे, NLU आहे. आपलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या काही संस्था आहेत या संस्थांमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम नागपूरला तयार झालेली आहे आणि म्हणून नवीन नागपूरची निर्मिती आपण करणार आहोत. 1710 एकर जमिनीवर हे नवीन नागपूर आपण विकसित करणार आहोत. ज्या प्रकारे मुंबईत BKC आहे किंवा पुण्यात हिंजवडी आहे त्याच धर्तीवर एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट हा नागपूरमध्ये तयार होणार आहे आणि अंदाज आहे की 5 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होईल. आणि विशेषतः या संदर्भात जमीन ॲक्विजिशनची जी काही आम्हाला कारवाई करायची आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्या संदर्भातलं आपलं कन्सेंट आम्हाला दिलं असल्यामुळे आणि त्या संदर्भातले फायनान्शियल टायप्सही झाले असल्यामुळे लवकरच याची जी काही जमीन आपल्याला घ्यायची आहे तीही घेण्याचं काम आपण करू. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मला सांगितलं पाहिजे की जवळपास 30 लाख घरं आता आपण बांधतो आणि हा एक रेकॉर्ड आहे की 16-17 ते 23-24 या कालावधीत आपण 13 लाख घरं बांधली. त्यानंतर आवास प्लसमधली आपली जी 2018ची यादी होती त्या यादीमध्ये एकूण 28 लाख लोक होते. आपल्याला केंद्र सरकारने एकाच झटक्यात 30 लाख घरं दिली. त्यामुळे आता आवास प्लस यादीत एकही त्या ठिकाणी कोणीही वेटिंग लिस्टवर नाही. आणि त्यानंतर आपल्याला ही परवानगी दिली की आता तुम्ही नव्याने
कोणाची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्याकरता नोंदणीचं पोर्टल उघडलं आणि हे 30 लाख घरं त्यातले 3 लाख पूर्णही झाली. या 30 लाख घरांना आपण ॲडिशनल 50,000 रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि प्लस रूफटॉप सोलर देतो. हे पहिल्या दिवशीपासनं यांना विजेचं बिल येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे. खरं म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपलं जे काही याचं उत्तर होतं लक्षवेधीचं त्या संदर्भातल्या घोषणा केल्या. त्यामुळे मी पुन्हा सांगून आपला या ठिकाणी वेळ घेणार नाही. जे काही आपण वेगवेगळे प्रस्ताव या ठिकाणी करतो ज्यामध्ये बीडीडी चाळ असेल, जीटीबी नगर असेल, बांद्रा रिक्लेमेशन असेल, आदर्श नगर असेल, मोतीलाल नगर असेल, एसव्हीपी नगर असेल, प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुनर्वसित लोक करून अधिकची आपण निर्मिती करतो. म्हाडाच्या 56 वसाहतीची योजना आपण केली आहे. त्या संदर्भात सेवा शुल्क आपण माफ केलेलं आहे. म्हाडा अभिन्यासातील भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारती करता देखील आपण अभय योजना त्या ठिकाणी तयार केली आहे. स्वयं पुनर्विकासाचं अधिमूल्य हे देखील आपण त्या ठिकाणी कमी केलेलं आहे. अमीनभाई कमाटीपुराचा देखील आपण 33/9चा पुनर्विकासाचा प्रस्ताव त्या ठिकाणी टेंडर काढून आता त्यालाही आपण मान्यता दिलेली आहे. मुंबईतल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाचं नवीन धोरण आपण त्या ठिकाणी मांडलेलं आहे. स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात आपण एक कमिटी तयार केलेली आहे आणि अतिशय चांगल्या शिफारसी आल्यामुळे त्यालाही आपण चालना दिली आहे. जवळपास 1600 इमारती आता या स्वयं पुनर्विकास योजनेमध्ये त्या ठिकाणी पुनर्विकास करतायत. आपलं जे काही विशेषतः जलजीवन मिशन आहे या जलजीवन मिशनचे कामं जे अर्धवट राहिलेले आहेत त्या संदर्भात मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. आपल्याला कल्पना आहे की जवळपास 35,000 कोटी रुपये आपण याच्यावर खर्च केले आहेत. पण जे काही सुरुवातीच्या काळातल्या डिझाईनच्या चुका असतील किंवा बाकी गोष्टी असतील, आता अर्धवट कामं पूर्ण करण्याकरता या योजनेला 44,000 कोटी रुपये अजून लागणार आहेत. 44,000 कोटी 44,000 कोटी 44,000. माझं काही आता या नाही 44,000 आहे, ॲडिशनल आहेत. ॲडिशनल 44,000 आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 कोटी रुपयाचा हुडकोशी आपण टायप केला आहे. ते 15,000 कोटी रुपये आणून आपण एक काम करतोय. शासनाने निर्णय घेतलाय कारण आता हे दायित्व आपण स्वीकारलेलं आहे. टप्प्याटप्प्याने आपल्याला पूर्ण केंद्र सरकार आता द्यायला आपण त्यांना प्रस्ताव पाठवलाय. पण त्यांचं म्हणणं आहे की तुमची राज्याची एक प्रकारे चूक आहे. तुम्ही जेव्हा डिझाईन केली योजना त्यावेळी अनफॉर्च्युनेटली अनेक ठिकाणी आपल्याकडे याचं डिझाईन करताना अधिकाऱ्यांनी घर बसल्या डिझाईन केलं आणि त्यामुळे त्यातल्या अडचणी आल्या. पण आता नीट याच्या संदर्भात एजन्सीज लावून थर्ड पार्टीचं परीक्षण करून प्रत्येक ही जी योजना आहे त्याला पूर्ण करण्याकरता किती निधी लागणार आहे त्याची फेर प्रशासकीय मान्यता ही आपण करतो आणि फेर प्रशासकीय मान्यता करूनच त्याला आपण निधी देणार आहोत. 15,000 कोटी रुपये त्याकरता आपण उपलब्ध करून देतो. हो ते तर आता काल अनाऊन्स केलं ना. यासोबत काही अजून विषय आहेत. आता त्या सगळ्या विषयांमध्ये मी जात नाही. मुख्य विषय आपला हो ते करणार ना. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये मेट्रोचं मोठं जाळं आपण तयार करतो. आतापर्यंत मुंबईमध्ये जी मेट्रोची लांबी कार्यरत आहे ती लांबी जवळपास 91 किलोमीटरची आहे. या 91 किलोमीटरच्या लांबीमध्ये रोज जवळपास 9,50,000 प्रवासी हे प्रवास करतायत आणि आता पुढच्या 2 वर्षामध्ये या 91 किलोमीटर सोबत अजून 132 किलोमीटरची लांबी ही कार्यान्वित होईल. आम्ही निर्णय केला आहे की दरवर्षी 50 ते 60 किलोमीटर काम पूर्ण करायचं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईची कनेक्टिव्हिटी ही त्यातनं वाढणार आहे. पुण्यामध्ये 33 किलोमीटरचा मार्ग कार्यान्वित झाला आहे. त्यात 2.23 लाख प्रवासी सुविधेचा लाभ घेतात. आता ॲडिशनल त्या ठिकाणी 45 किलोमीटरचं काम प्रगतीपथावर आहे, ज्यातलं 27 किलोमीटर हे आपण पुढच्या 1.5 वर्षामध्ये पूर्ण करणार आहोत. नागपूरमध्ये 40 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. रोज जवळपास 1,10,000 प्रवासी त्याचा लाभ घेतात आणि अजून
आपण 43 किलोमीटरचं काम आता हातामध्ये घेतलंय, जे पुढच्या 2 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण करू. यासोबत मुंबईमध्ये जी वेगवेगळी कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत, ज्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण आता ऑरेंज गेट टनेलचं काम चालू केलेलं आहे, ज्यातनं आपण भुयारी मार्ग करतो. आपण जो कोस्टल रोड आहे त्याचा नॉर्थ कोस्टल रोड करतो. आता आपण बांद्र्याहून वर्सोवाला पोचू, वर्सोव्यापासनं दहिसर आणि दहिसरपासनं भाईंदर अशा प्रकारचा आपण रस्ता आता केलेला आहे. आणि त्यासोबत आपण भाईंदरच्या उत्तरपासनं विरारपर्यंत हा देखील एक समुद्री मार्ग यालाही मान्यता दिलेली आहे आणि त्यालाही पुढच्या काळामध्ये आपण करणार आहोत. यासोबत वेगवेगळे जे टनेल्स आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी माहिती आहेत की ज्यातनं आपण मोठ्या प्रमाणात काम चालू केलेलं आहे. ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग, गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड, उल्वे सागरी किनारा मार्ग, अटल सेतू इंटरचेंज आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंक जी आहे त्याचंही काम आता आपण पूर्ण करत आहोत. पुण्याचा चक्राकार मार्ग आहे त्याचंही काम आपण आता हातामध्ये घेतलेलं आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुणे आणि मुंबई या महानगरांमध्येही आपण काम करणार आहोत. अध्यक्ष महोदय, यासोबतच या आपल्या प्रस्तावामध्ये गृह विभागाच्या संदर्भात देखील अनेक बाबी मांडण्यात आल्या आणि त्याही संदर्भात खरं म्हणजे गृह विभागाची चर्चा आपण नेहमीच घेतो, कारण हा सगळ्यात सेन्सिटिव्ह विभाग आहे आणि राज्यामध्ये एखादी घटना झाली तर त्याचे पडसाद हे या सभागृहात उमटणं हे अतिशय साहजिक आहे. ते प्रतिबिंब निश्चितपणे उघडत असतं. आपण जर बघितलं तर क्राईम इन इंडियाच्या रेकॉर्डप्रमाणे आपण प्रति लाख लोकसंख्येचा विचार केला तर गुन्ह्यांमध्ये क्राईम रेटमध्ये महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे. पण यामध्ये आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंतचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं, आता मी नेहमी म्हणतो की आकडेवारी खरं म्हणजे याचं काही समर्थन होत नाही, पण आकडेवारीने समजतं म्हणून ते सांगावं लागतं. तर आपण जर बघितलं तर ऑक्टोबर 24च्या तुलनेत ऑक्टोबर 25 पर्यंत गुन्ह्यांमध्ये जवळपास 7,711 गुन्ह्यांची घट आहे, म्हणजे जवळपास 2.5% ती घट आहे. आणि याच्यामध्ये गत वर्षीपेक्षा खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी त्यानंतर या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र बलात्कार हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये 375नी वाढ झालेली आहे. दोषसिद्धीचं प्रमाण हे मात्र मला या सभागृहाच्या नजरेस आणून द्यायचं आहे की 3 नवीन कायदे आल्यानंतर काय परिणाम आहे. आपल्याला माहिती आहे 2013 साली आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 9% होतं. 100 गुन्हेगारांपैकी 91 गुन्हेगार सुटायचे, 9% होतं. त्यानंतर आपण 14 पासून ज्या उपाययोजना केल्या त्या उपाययोजनांच्या आधारावर आपण ते 50% आणलं. पण आता नवीन कायदे आल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर 24 मध्ये आपलं दोषसिद्धीचं प्रमाण हे 50% होतं. आपण जर बघितलं तर आता नवीन कायदे आल्यानंतर हे दोषसिद्धीचं प्रमाण आपलं गेलंय 96.24% पर्यंत. 96.24 आणि असं नाही 70,000 गुन्हे त्यातलं हे आहे 96.24%. आणि अर्थात त्यातले समजा आपण छोटे गुन्हे काढून टाकले, काही कंपाऊंडिंग होतं तरी 70% गंभीर गुन्ह्यातही. म्हणजे हे 3 कायदे किती इफेक्टिव्ह आहेत याचं हे उदाहरण आहे. कारण या कायद्याने सगळ्यात महत्त्वाचं काय केलं भास्करराव, या कायद्यात तरतूद अशी केली की जो आरोपी पक्ष आहे हा 2 पेक्षा जास्त तारखा मागूच शकणार नाही. हा नियम केला आहे. 2 पेक्षा जास्त तारखा त्यांनी मागितल्या तर ऑब्जेक्शन आपल्याला घेता येतं आणि त्याच्याकडे सबळ रिझन आहे का हे ॲसर्टन झालं तरच त्याची कारणं नोंदवून त्याला पुढची तारीख जज देऊ शकतो. त्यामुळे कुठलाही जज अशा प्रकारे तारीख देत नाही आणि म्हणून वेगही वाढलाय आणि दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे हे देखील जवळपास 96.24% पर्यंत आलेलं आहे. त्याबरोबर आपण डायल 112 जी यंत्रणा केली आहे त्यात कॉल प्रतिसाद जो आहे तोही 15 मिनिटं आधी आपला प्रतिसाद होता तो आता 7.37 मिनिटापर्यंत खाली आलेला आहे. त्यामुळे त्यातही लवकर आपण प्रतिसाद देतो. विशेषतः सगळी चर्चा महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या संदर्भात होते आणि ते योग्यही आहे. आपल्याला माहिती आहे की 2013 नंतर जेव्हा आपण सगळ्या डेफिनेशन बदलल्या आणि डेफिनेशन बदलून
फ्री रजिस्ट्रेशन ऑफ कंप्लेंट हा विषय हाती घेतला त्यावेळी, म्हणजे निर्भयाच्या कांडानंतर. त्यानंतर सगळ्या देशामध्ये, सगळ्या राज्यांमध्ये महिलांच्या गुन्ह्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणि ही जी वाढ आहे, एकीकडे वाढ होते याचं आपल्याला निश्चितपणे त्याचं दुःख आहे, पण त्यातले समाधान आहे की यापूर्वीही गुन्हे घडत होते, पण त्या गुन्ह्यांमध्ये ते गुन्हे रजिस्टर करणं यामध्ये एक समाजाचं प्रेशर असायचं. कारण आपण पुढे मी तुम्हाला दाखवतो 99% गुन्हे हे जवळच्या लोकांकडनं घडलेले असतात आणि म्हणून समाजाचं प्रेशर असायचं. आज महिला समोर येत आहेत, आज वेगवेगळ्या कमिट्या आपण तयार केल्या, कुठे विशाखा कमिटी आहे, कुठे अजून निर्भया कमिटी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात या गुन्ह्यांची नोंद आता महिला पुढे येऊन करतायत. समाजही त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. आता तू करू नको, समाज काय म्हणेल, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर आता जवळपास महिलांकडनं ज्या काही तक्रारी आल्या त्यांच्या गुन्ह्यांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा रेट 99.57% आहे. म्हणजे तक्रार आली त्याच्या मेरिटचा विचार न करता पहिले ती तक्रार आपण नोंदवतो आणि त्याच्यानंतर त्यातलं तथ्य काय आहे. म्हणजे आत्ता सध्या प्रिझम्पशन आपण एक केलं की महिला तक्रार करते तर ती योग्यच असेल अशा पद्धतीनं आपण या संदर्भात करतो. आणि मग आपण एक निर्णय अजून केला की महिलांच्या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत चार्जशीट फाईल झाली पाहिजे. पूर्वी वर्ष करायचं नाही. आणि मग हे प्रमाण आपण सातत्याने वाढवत गेलो. आता मला सांगताना आनंद वाटतो की आता ऑक्टोबर 2025 पर्यंत 60 दिवसात निर्गती ज्याची आपण करू शकलो त्याचं प्रमाण 87.8% आहे. म्हणजे जे पूर्वी 25 किंवा 24% असायचं 2019ला आपण विचार केला 2020ला तर ते 45% होतं, ते आता 88% गेलाय. आपल्याला केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की 90% वर या ठिकाणी प्रमाण असलं पाहिजे आणि याचे डायनामिक नोंद होते. TISSO इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम आहे फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस, त्याच्यावर याचं ट्रॅकिंग होतं. त्यामुळे प्रत्येक राज्याची लिस्टच असते कुठल्या राज्यामध्ये किती गुन्हे वेळेत त्याची चार्जशीट झाली. त्यात आपलं काम हे आता योग्य पद्धतीने चाललंय. फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण सुरू केलेले आहेत. नॅशनल मिशन फॉर सेफ्टी ऑफ वुमेन या संदर्भात आपण जी काही कारवाई आहे ती केलेली आहे. आणि जसं मी सांगितलं की रिस्पॉन्स टाइम हा महिलांच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण केलाय. लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराची जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल करण्याचा जो दर आहे तो जवळपास 99.1% या ठिकाणी आहे आणि ते सगळे गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत. आपण आता ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 2015 ते 2024 13 ऑपरेशन मुस्कान केले आणि 41,193 लहान मुलं आणि मुली यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नेलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर याच्यामध्ये जवळपास 20,000 मुलं आणि 8,000 मुली ज्या आपण शोधून घरी पोहोचवल्या त्या आपल्या रेकॉर्डवरच नव्हत्या. त्यांच्या घरच्यांनी कुठलीही कंप्लेंट केलेली नव्हती. पण हे ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून आणि आता ऑपरेशन शोध आपण चालू केलं. ऑपरेशन शोध मध्ये काय आहे तर आपल्याला माहिती आहे की वर्षभरामध्ये निघून गेलेले लोक परत येतात, परत आल्यानंतर पण एखाद वर्षानंतर शोधण्याची गती कमी होऊन जाते. आणि म्हणून ऑपरेशन शोध जुन्या केसेसमध्ये शोध घ्या अशा पद्धतीने आपण चालू केला. आणि त्यातही जवळपास 17/4/25 ते 15/5/25 या कालावधीत ऑपरेशन शोध एक मोहिमेच्या अंतर्गत 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध घेण्यात आला. आणि रेकॉर्डवर नसलेल्या अजून 106 महिला आणि 707 बालकांचा शोध हा या ऑपरेशनमध्ये घेण्यात आला. आणि तसंच आता ऑपरेशन शोधचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा देखील या ठिकाणी चाललेला आहे. आणि मग एक आपला नेहमीचा मुद्दा या ठिकाणी येतो की अपहरणाचा मुद्दा एक सातत्याने आपल्याकडे मांडला जातो की किती अपहरण झालं अशा पद्धतीनं एक मुद्दा मांडला जातो. मुळामध्ये आपल्याला मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायचं आहे की केंद्र सरकारने एक निर्णय केला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत
केंद्र सरकारने सांगितलं, हा नाही मी आलो, केंद्र सरकारने सांगितलं की कुठलेही अशा प्रकारची महिला असेल, मुलगी असेल, घरातनं निघून गेली आणि 24 तासात जर ती सापडली नाही तर फौजदारी गुन्हा पकडायचा आणि मग किडनॅपिंगचा गुन्हा आपण दाखल करतो. मग अनेक वेळा नंतर त्या परत येतात, सापडतात, कधी घरगुती भांडणातनं त्या ठिकाणी गेलेले असतात आणि म्हणून हा जो नंबर आहे, हा नंबर फार मोठा सुरुवातीला आपल्याला दिसतो. पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या संदर्भात जे काही अपहृत अल्पवयीन मुली किंवा जी काही मुलं आहेत, महिला आहेत, या संदर्भात साधारणपणे त्यांचं जे काही परत आणण्याचा दर आहे हा वर्षाचा 86%. गेलेले 86% परत येतात आणि पुढच्या वर्षात अजून त्यातले 10% परत येतात, म्हणजे सापडतात. एका वर्षात 86% सापडतात आणि असं करता करता 98% आपण पोहोचतो. कुठे कमी अधिक होतो पण 90% आपण जातो की जे परत येतात. म्हणजे एक तर आपण त्यांना शोधतो किंवा ते परत येतात किंवा त्यांची भांडणं त्या ठिकाणी संपतात. आणि म्हणून आपण जर, कारण आता मुंबईची चर्चा फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून मुंबईमध्ये तर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये तर हा परत आणण्याचा दर जो आहे हा 99% मुंबईमध्ये. आपण जर विचार केला 2022 सालचा तर 2022 मध्ये त्या ठिकाणी एकूण जे काही अशा केसेस, फौजदारी गुन्हे किडनॅपिंगचे किंवा निघून गेल्याचे झाले, त्यात 1892 पैकी 1870 परत आले, म्हणजे 99% हा रेट आहे. किंवा 23 मध्ये आपण बघितलं तर 1257 पैकी 1887 त्या ठिकाणी परत आले, परत 98.5% रेट आहे. 2024 मध्ये 1999 पैकी 1973 आपण परत आणू शकलो, म्हणजे परत 99% रेट आहे. त्यामुळे अनेक वेळा काय होतं, स्टॅटिस्टिक्स कसं मिसलिडिंग असतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मुंबईमध्ये वर्षाला 1900 लोक किडनॅप होत आहेत, मग त्याचं आपण प्रति दिवशी काढतो, मग त्याचं प्रति तासाला आपण काढतो आणि मग आपण त्या ठिकाणी सांगतो रोज इतके बालकं किडनॅप होत आहेत, रोज इतक्या महिला किडनॅप होत आहेत. त्यामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था बाकी नाही, वर्षभराने पोलीस त्यांना परत आणतायत हे मात्र कोणीच सांगत नाही. त्याच्यामुळे मुंबई ही सुरक्षित आहे. मुंबईत नोन अशा प्रकारच्या कुठल्या गँग्स नाहीत, पण काही असल्या तरी त्या जेरबंद आपण करतो आणि अशा प्रकारे हे जे काही हरवलेले किंवा किडनॅप झालेले आहेत त्यांना परत आणण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. हे होत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण मोठ्या प्रमाणात पोलीस भरती या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. गेल्या 10 वर्षात, मी गृहमंत्री जास्तीत जास्त काळ होतो म्हणून सांगतो, केलेली पोलीस भरती 88,633 आहे आणि गेल्या 3 वर्षात केलेली पोलीस भरती ही 51,207 आहे आणि आता पुन्हा 25,000 पोलीस भरती ही महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. त्यामुळे एक प्रकारचा पोलीस भरतीचा रेकॉर्ड हा महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे, त्याची आता आकडेवारी देऊन आपल्याला मी सांगणार नाही. नवीन फौजदारी कायद्यांच्या संदर्भातही मी आपल्याला सांगितलंय, उशीर झाल्यामुळे त्याही संदर्भात आपला जास्त वेळ मी घेत नाही. पण अनेक वेळा आपल्या चर्चेमध्ये नेहमीच नागपूरचं नाव आल्याशिवाय आपल्याला चर्चेला काही तडका येत नाही, सावजी होत नाही तो. त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर शहरामध्ये ऑक्टोबर 2024च्या तुलनेत ऑक्टोबर 2025 मध्ये एकूण 901 गुन्हे कमी झाले आहेत. गुणात्मक बदल आहे. आणि यामध्ये हा बावनकुळेंचीच आहे, तेच लक्ष देत, मी देतच नाही, मी मुंबईत असतो, ते नागपुरात ते असतात. याच्यातही प्रमुख शीर्षक जे आहेत, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बलात्कार, चोरी, जबरी चोरी, दरोडा, या प्रत्येक शीर्षामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत, नागपुरात गुन्हे वाढलेले नाहीत. आणि मग काय काय कारवाई केली आहे ते आता सांगून आपला वेळ घेत नाही, भरपूर कारवाई झालेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात जास्त वेळ घेत नाही. यासोबत
खरं म्हणजे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात देखील आपल्याकडे एक महत्त्वाचं सगळ्या चर्चा येतात. आता खूप चांगल्या पद्धतीनं आपण सायबर गुन्ह्यांमध्ये महासायबर अशा पद्धतीनं आपलं एक नेटवर्क तयार केलेलं आहे. हे जे आपलं हेडक्वार्टर आहे महासायबर, हे देशातलं सगळ्यात आधुनिक हेडक्वार्टर आहे. आता जवळपास 4-5 राज्यांनी आपल्याला विनंती केली, आपण त्याला कॉर्पोरेशनमध्ये परिवर्तित केलं आहे. कारण आपण एवढी कॅपॅबिलिटी उभी केली तर त्याचा फायदाही झाला पाहिजे. आता 3-4-5 राज्यांनी आपल्याकडे येऊन ते पाहून गेले. त्यातले 3 राज्य तर नक्कीच आपल्याला त्यांच्याकडे तसं महासायबर उभं करण्याचं काम देत आहेत. आणि 2 देश हे आता आपल्याला ते काम देत आहेत महासायबरला, की तशा प्रकारचं सायबर हेडक्वार्टर आपण त्यांच्याकडेही जाऊन उभं करावं. त्यातलं आज रात्री 8:30 वाजता एका देशासोबत कदाचित आमचा अंतिम करार होईल. आणि या माध्यमातून आता आपल्याकडे कॅपेबिलिटी आहे. आपण पूर्वी ज्या गोष्टींकरता केंद्र सरकारकडे पाहायचो त्या सगळे आता आपण त्या ठिकाणी कॅपेबिलिटी वापरू शकतो. गोल्डन अवरमध्ये लोकांचे जाणारे पैसे आपण थांबवू शकतो. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे हे फेक कॉल सेंटर्स असतील, मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड्स असतील, डिजिटल अरेस्ट असेल, या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण लोकांना वाचवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अनेक मुली ज्या सेक्स्टॉर्शनच्या बळी पडल्या होत्या आणि आत्महत्येच्या विचारात होत्या, अशांना वाचवण्याचं काम या आपल्या सायबर युनिटच्या माध्यमातून झालं आहे. 100 पेक्षा जास्त लोक असे आहेत की आपल्या सगळ्या जे काही सोशल मीडिया चालतो, या सोशल मीडियामध्ये असं लक्षात आलं की आत्महत्या करण्याची त्यांनी काही म्हणजे संकल्पना बोलून दाखवली आहे किंवा निराशा दिसते आहे. त्यांना स्वतः हुडकून आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचं काम हे आपल्या महासायबरच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. आणि आज आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याची व्यवस्था आहे. अंमली पदार्थ हा आज आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या संदर्भात एक 0 टॉलरन्सची आपण भूमिका घेतली आहे. अनेक वेळा लोक असं म्हणतात की बाबा इथे माल सापडतोय, तिथे माल सापडतोय. याचं कारण आहे की एक मोठं इंटेलिजन्सचं नेटवर्क तयार झालं आहे. केंद्र सरकारने आता सगळ्या राज्यांना एका पेजवर आणलंय. सगळे राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करतायत. आपण तेलंगणामध्ये जाऊन पकडलं, आपण दिल्लीमध्ये जाऊन पकडलं, कारण इंटेलिजन्स शेअरिंग होत आहे. आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणात आपण याची कारवाई सुरू केलेली आहे. आपण जर विचार केला तर साधारणपणे यामध्ये हजारो कोटी रुपयाचं ड्रग्स हे आपण पकडलेलं आहे. त्याची सगळी माहिती ती देत नाही. आणि पकडल्यानंतर ते नष्ट करण्याचं काम आपण करतोय. म्हणजे ते पुन्हा सायकलिंगमध्ये यायला नको म्हणून दर 6 महिन्यांनी जेवढ्या वेगवेगळ्या युनिटमध्ये ड्रग पकडलं गेलं असेल त्याचं फॉरेन्सिक आपण त्याचा रिपोर्ट असतो. त्यामुळे त्या सगळ्या साठ्याची आपल्याला आवश्यकता नसते. आपल्याला त्याची परवानगी मिळते. तो सगळा साठा आपण जाळून टाकतो. तो पुन्हा रिसायकलिंगमध्ये आपण येऊ देत नाही. आणि खूप ठिकाणून येतोय. असं नाही काय होतं याच्यामध्ये, हे MD वगैरे तर नाना भाऊ पूर्वीच्या काळामध्ये जसं आपण आपल्याकडे गुऱ्हाळ असायचं, कढईमध्ये उसाचा रस टाकला की आपले सराटे घेऊन आपण त्यातनं राब काढायचो आणि गुळ तयार करायचो. असं मेफेड्रॉन तयार होतं. साध्या कढईमध्ये तयार होऊ शकतं. हा एक मोठा चॅलेंज आहे. म्हणजे आपण ते मोठे मोठे ड्रग्ज जे आहेत महागडाचे ते तर आपण पकडतोय, ते बाहेरून यावे लागतात. पण या ठिकाणी हे ड्रग्ज जे आहेत हे अतिशय सिम्पली तयार होत आहेत. आणि म्हणून याच्यावर इंटेलिजन्स व्यवस्था ठेवणे आणि त्याच्यावर कारवाई करणे आणि कडक कारवाई करणे. म्हणूनच आपण ड्रग्सच्या संदर्भात 2 गोष्टी केल्यात. MPD आणि मोकामरे यांना घेतलेलं आहे, ते आपण लावतो. आणि कोणी पकडलं गेलं, पेडलरी पकडला गेला तरी फॉरवर्ड लिंकेज काय आणि बॅकवर्ड लिंकेज काय हे आपण शोधून काढतो. वेगवेगळ्या ठिकाणी लक्षात आलं की कंटेनरमध्ये ड्रग्ज येत आहेत. आता सगळ्या हे जे काही पोर्ट्स आहेत त्या ठिकाणी स्कॅनिंग मशीन लावलेले आहेत, ज्यातनं ते स्कॅन आपल्याला करता येतं आणि त्यातनं समजतं. पोस्टाने पाठवतायत, आपलं वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती त्या ठिकाणी वापरतायत. तेही सगळ्या लोकांना आपण हे सांगितलेलं आहे की तुमच्यावर जबाबदारी आहे. तिथे भेटी देऊन तिथली सिस्टीम जी आहे ती सॅनिटाईज करण्याचं काम आपण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती होते आणि
विशेषतः ज्या पोलिसांनी याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग घेतला असेल त्या पोलिसांना आपण बडतर्फ केलेला आहे, त्यांना सस्पेंड केलेलं नाही, थेट 311 खाली आपण त्यांना बडतर्फ केलेलं आहे, हे देखील या निमित्ताने मला सांगायचं आहे. यासोबत काही अजून वेगवेगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत. मी आता त्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर म्हणजे काही महिला अत्याचाराचे विषय ते देखील आपल्यासमोर ठेवले आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात मुद्दे मांडल्यात. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणात गेले काही वर्ष सापळे तयार करतो. आज आपण बघितलं तर जेवढ्या सापळ्याच्या कारवाया महाराष्ट्र करतोय तेवढं इतर कुठेही होत नाही. आणि एकही अशी कंप्लेंट नाही की आम्ही अँटी करप्शनला तक्रार दिली आणि आमची तक्रार समोरच्याला मिळाली. आत्ता आपण जे सापळे करतो 99% सापळ्यांमध्ये आपण यशस्वी होतो आणि हे सुरूच राहील. आता याचं इंटरप्रिटेशन कोणी हेही करू शकतं की या घटना वाढतायत म्हणजे आपल्याकडे भ्रष्टाचार वाढलाय. माझं मत असं आहे जेवढे जास्तीत जास्त लोक भ्रष्टाचारी पकडले जातील अशा गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन हे मला असं वाटतं की लोकांवर जरब आणेल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भ्रष्टाचार जो आहे तो कमी होईल. एक राजकीय विरोधकांवर सूड भावनेने दाखल होत असलेले असे कुठलेच गुन्हे आपण दाखल करत नाही. टोळ्यांच्या दहशतीच्या संदर्भात देखील काही विषय आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात यामध्ये कारवाई आपण केली आहे. आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास 42 गुन्हे आपण दाखल केले आहेत. 182 आरोपी जे टोळ्यांच्या माध्यमातून काम करतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. मुंबई शहरामध्ये 17 गुन्हे आहेत, ठाण्यामध्ये 14 गुन्हे आहेत, अहिल्यानगरमध्ये 7 गुन्ह्यांमध्ये 45 आरोपी आहेत. MPDAच्या कायद्याच्या अंतर्गत 528 लोकांवर कारवाई केली आहे. त्यानंतर 55, 56, 57च्या अंतर्गत 5163 लोकांवर कारवाई केली आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाया 2028 लोकांवर केलेल्या आहेत. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगार सुटू नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा या ठिकाणी चाललेला आहे. मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीच्या संदर्भात मी असं म्हणणार नाही की गुन्हेगारी नाही, कारण अनादी कालापासून अशी कुठलीच राजवट नाही की ज्याच्यामध्ये गुन्हेगारी नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, पण त्या प्रवृत्तीला ठेचण्याची शासनाची मनीषा आहे की नाही, इच्छा आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारांना सोडायचं नाही हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि हे सगळं करत असताना अनेक वेळा पोलिसांकडूनही चुका होतात, होत नाही असं नाही. इतकी मोठी सिस्टीम आहे, 2 लाख पोलीस आहे, पण त्यांनाही पाठीशी आम्ही घालत नाही. त्यांच्यावरही योग्य कारवाई करणं हा आमचा प्रयत्न असतो. आणि म्हणून या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो पोलीस मॉडर्नायझेशन मोठ्या प्रमाणात आपण केलेलं आहे. त्यातनंही सर्व्हिलन्सच्या सिस्टीम्स आहेत, मोठं CCTVचं नेटवर्क आपण सुरू केलेलं आहे. ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये आपण CCTV वापरतो आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपण वापरतो आहोत. त्यामुळे स्ट्रीट क्राईम तर आपण खूप मोठ्या प्रमाणात आजकाल डिटेक्ट करू शकतो. आणि म्हणून मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आपण वेगवेगळ्या लोकांनी ज्या भावना मांडलेल्या आहेत आणि काही प्रकरणं देखील दिलेली आहेत, सगळ्या प्रकरणांचा मी उल्लेख केला नसला तरी त्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करू आणि त्या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता नाहीये माझ्याकडे, मागून देतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पुढेच जातोय, महाराष्ट्र पुढेच जाईल, महाराष्ट्र थांबणार नाही एवढंच सांगतो आणि माझं बोलणं संपवतो.